हिस्ट्री घेणं माहित पाहिजे, दोषही माहिती पाहिजे, विधही माहित पाहिजे, सर्जरीचा कॉल कधी घ्यायचा हेही माहित पाहिजे. कारण कसं होऊ द्यायचं नाही. तेच आहे. अपेंडिक्युलर पेन नसेल, बाकी इतर जर पेन असतील तर अम्बिलिस्कसच्या खाली 4 अंगुली आपण वेदन कर्म करतो, अपेंडिक्युलर पेन नसेल तर. आणि दुसरं कोलिकी असेल किंवा प्रवाहिका शूल म्हणतो, तर प्रवाहिकामध्ये इलियाक क्रेस्ट जी आहे आपली, त्याच्या मिडियली 2 अंगुली आपण वेदन कर्म करतो. एकदम तात्काळ कमी होतं. मला आठवतं, मला स्वतःला प्रवाहिका होती. आम्ही केरळच्या टूरला गेलो होतो. तिकडे कुठेही गेलो तरी भात, नाश्त्याला भात, जेवायला भात, झोपताना भात असं होतं. आणि त्याच्यात प्रवाहिका बसली तर 4 ठिकाणी थांबावं लागले आम्हाला ट्रॅव्हल. बाबा आला वेग आला, थांबवा. पण एका विद्येनं प्रवाहिका पूर्ण कायम जाते, हे सरांकडे आल्यानंतर शिकायला मिळालं. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी. जिभेचं पाहिलं म्हणजे पेशंट होती, वर्षभर होती. माझा पहिला पेशंट, ज्याला मी जिभेचं सुरू केलं. वर्षभर तिला चव नव्हती, अँटीबायोटिक खात होती. एका विद्याचा वापर दुसऱ्या व्याधीमध्ये कसा करता येतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण. पेशंट माझ्याकडे स्थवल्यासाठी आली. मी म्हणलं खाते किती? तिने सगळ्यांनी एवढंच खाते. कशी खाते? त्याच्या मैत्रिणीनं सांगितलं, सर डबा आणला तरी 1.5 मिनिटात डबा संपवते, आम्हाला 20 मिनिटं लागतात. म्हणजे एवढं भरभर का खाते? सर चवच लागत नाही म्हणे मला. मग भरभर खाते, भरभर खायला व्यवस्थित चावल्या जात नाही, अनडायजेस्टेड फूड तसंच पडतं, अग्निदुष्ट होतो, वायुदृष्टी होते, रसदृष्टी होते, आणि स्थौल्य कार्श रसनिमित्तच व्याधी आहे. मग रसदृष्टी झाल्यानंतर मग म्हटलं, अरे याची सुरुवात जिभेपासून आहे. अधोजिव्हा विद्या केला. अगोदर जीभ पाहिलं तर एवढीच मोठी, आणि 3 दिवसामध्ये तिची जीभ जागेवर आणली. महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी झालं, काहीही न करत. म्हणजे एका व्याधीशंकर, एका आजाराचा असा एवढं दूरपर्यंत असू शकतो, ते आपल्याला शोधल्या गेलं पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला छद्मचर नाही व्हायचं, आपल्याला ॲक्युरेट वैद्य व्हायचे. ॲक्युरेट डायग्नोसिस, पिन पॉइंट डायग्नोसिस. पेशंट आहे, नाकाचे डॉक्टर झालो आपण, जिभेचं झालं, दात दुखतंय म्हणून पेशंट आले. माझ्या बाजूचे डेंटिस्ट सोडून गेले, कारण हे दाताचंही पेशंट करायला लागले म्हणून. दंतशूल आहे, कुठलं सुटलं की रूट कॅनल असते. डेंटिस्टला एकच काम असते. आयुर्वेदिक डॉक्टर बेस्ट डेंटिस्ट होऊ शकतात. दंत मांसाच्या ठिकाणी वेदन कर्म सांगितलेले. शूल सर्वात जास्त त्रास देणारा शूल रँकिंग मध्ये 1 टूथ पेन आहे. जेवढा जास्त तेवढा लवकर बरा होतो, एकदम क्षणात कमी होतं. सगळे दंत विकार, दंत मांसकर विकार रक्तमोक्षाने जातात. पण मी सांगतोय, तुमचा दात दुखतोय, तुम्ही केलं आणि गेलं नाही तर समजायचं रक्तज नाही, ते कफवातच आहे. म्हणजे त्या ठिकाणी कृमी दंत आहे. मग कफवात झाले की अग्निकर्म आलं. मग तिथे करत असताना परत सूत्रस्थानात काय सांगितलंय? गोदंत शरशलाका त्वगताना. त्वचेच्या ठिकाणी असेल तर गोदंत शरशलाका, बाणासारखी टोकदार शलाका पाहिजे. इतर लोहा हा मांसगताना, शिरास्नायू मांस संधीचा असेल तर इतर लोह म्हणजे सुवर्ण, रजत, ताम्र, नागवंक कोणत्याही धातूची शलाका वापरायची. हाडांच्या ठिकाणी करायचं असेल क्षौद्र म्हणजे मध, तैल म्हणजे तेल, गुड म्हणजे गुळ, स्नेहा हा संधी असते गताना. दात हे अस्थि आहे, याच्या ठिकाणी करायचं असेल तर त्या ठिकाणी मेल ठेवला. कारण तेलाचा दाखा डायरेक्ट देऊ शकत नाही आपण, तर मेल ठेवलं आणि सुवर्ण शलाकाने त्याला गरम केलं की ते गरम होतं. स्नेह जातो. स्नेहाला एक गुण आहे, सूक्ष्म गुण. सूक्ष्म स्रोतसामध्ये जाऊन दाह देतो. त्या ठिकाणी वेदना उत्पन्न करणारा वायूचं डायरेक्ट शमन होतं. 1 सेकंदामध्ये वेदना थांबतात. पण वेदना तर थांबल्या, दात तर फटी पडलेल्या आहेत, दाताला चित्र आहे. ग्रंथ तिथेही म्हणतोय, लाक्षा पुरण सांगितलं आपल्याकडे. लाक्षा घ्यायची, लाक्षा त्या ठिकाणी टाकायचे, लाक्षा गरम करायची. महाभारत परत लाक्षाग्रह आलेला आहे. कोणालाच कळलं नाही, एवढे हुशार होते विद्वान ते लाखेच आहे म्हणून. कारण लाख कळतच नाही, डेंटिस्टलाही कळत नाही आम्ही लावून दिलेली काढायची कशी म्हणून. हे स्क्रू ड्रायव्हरनं ड्रिलिंगला निघत नाही म्हणून मला फोन आला डेंटिस्टचा. मी म्हणलं त्या मी काढून देतो, त्यांना कशाला सांगू गरम केल्या निघते. तर गरम केल्या निघून
तर ते अक्रोडही कुठलं तर हे निघत नाही. परवाच आम्ही एका स्टुडंटचं केलं, फक्त त्याला करण्याची पद्धत आहे. जसं रंग देताना अगोदर आपण पुट्टी लावतो ना पक्का बसण्यासाठी, तसं ते करण्यापूर्वी मेनाचं अगदी कर्म करावं लागतं, म्हणजे लाक्ष फिट असतं. ते कौरवाकडून शिकायचं. तर असं आहे. आणि फिरला फिलिंग होतं. मग त्याच्यावर तुम्ही पांढरा, हिरवा, निळा रंग घेऊन पेंटिंग करत बसू शकता, जसं राधाचा रंग पाहिजे तसं. डेंटलचं झालं. कानाचं आलं. विदुर मर्माच्या वर 1 अंगुली, कर्ण बाधिरे कर्णरोगी. शब्द फार महत्वाचा, विस्तार वय. कर्णरोगी कोणते? सगळे. कर्ण बाधिरे कोणते? सगळे. जन्मल्यापासून ते म्हाताऱ्यापर्यंत. लहान मुलांचं कॉक्लिअर इम्प्लांट सांगितलं असेल तर आम्ही करतो. म्हातारा असेल, ऐकू येत नसेल, जातं. सेन्सरी असेल, सेन्सरी न्यूरल असेल तर विदुर मर्माच्या 1 अंगुली आणि कर्णपाली समजतात. हे ऍक्युरेट पद्धतीने केलं. जामनगरचे सर सांगलीच्याच लेक्चरला आले होते. सांगलीच्या लेक्चरला तुम्ही ना, त्या ठिकाणी त्यांची मुलगी एक होती. त्या सरांचं कॅन्सर झाल्यानंतर ऑडिटरी नर्व काढली होती. ऑडिटरी नर्व काढल्यावर ऐकू येईल का? नाही असं आपल्याला वाटतं. तर कसं आहे माहितीये का, समजा ही बॉटल ठेवली, ही आहे कान. ऐकू कसं तर आपल्याला, तुम्हाला ऐकू कसं येतं आता सगळ्यांना? मी बोलतोय, तुमच्या कानात जाते. आपल्याला कम्प्युटरवर व्हिडिओ पाहिलेला असतो, ती वेव्ह जाते, कानाचा पडदा हलते, मग त्यानंतर मॅलियस इन्कस्टेज बोन हलतात, तिथून कॉक्लिअर ठणठण मारते, तिकडून लिक्विड तरंग होतात आणि कानाकडे जाते. हे सगळं भ्रम आहे. हे सगळा भ्रम आहे. आपल्याकडे काय सांगितलेलं आहे? कर्ण इंद्रिय आहे. इंद्रिय काय करते? इंद्रिय अर्थाचं ग्रहण करतं. कानाचा अर्थ काय? शब्द. शब्द कानात पडल्यावर कुठं जातं? कर्णाच्या पटलांवर जातं. तिथून कुठं जातं? शब्दवाही स्रोतस्वर. अॅनाटॉमी आणि शरीर रचनेचा फरक सांगतोय. भ्रम आहे म्हणजे ते चूक आहे का? नाही, ते बिलकुल करेक्ट आहे, सायंटिफिकली करेक्ट आहे. अजून डेप्थ मध्ये जाऊन सांगतो. कानावर शब्द पडले, शब्दवाही स्रोतस्वर थ्रू जातं. कुठं जातं? ख चतुष्टय संगमे. नाक, कान, डोळा, जीभ यांचा संगम शृंगाटक मर्म सांगितले. शृंगाटाच्या ठिकाणी, शंख मर्माच्या ठिकाणी आणि आज्ञाचक्राला. कोणाला कळते? मला कळते. ब्रेनला नाही, मला कळते. माझ्या माइंडला कळते. माझा माइंड कुठे? मनाचं स्थान कुठे? 2 ठिकाणी. एक हृदय सांगितलंय. मला हे खूप आवडते, मी पाणी पिऊ शकतो. मला खूप आवडते, मी गुलाबजामुन खाऊ शकतो. हे माझ्या कंट्रोल मधलं मन आहे. जे कंट्रोल मध्ये मन नाही ते शिरस्तालो अंतर्गत सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी इंद्रिय अर्थाचं वहन होतं. आणि मग ते जर आपल्याला चालू करायचं असेल, जे वहन थांबलेलं आहे, त्याला अवरोध झालेला असेल, वायूचं स्थान आहे म्हातारपणामध्ये, जर त्या ठिकाणी अवरोध येत असेल किंवा क्षय येत असेल, विद्ध कर्म केल्यात धमनश्च विशुद्धते, जी पहिली स्लाइड दाखवली होती, दुष्ट रक्तत्वाच्या आशया वात रक्त कमी होऊन त्यांना ऐकवायला सुरू होतं. एवढी संप्राप्ती ऑडिटरी नर्व असो की नसो. कारण आपलं कंडक्शन हे बोनद्वारे असतं, लिक्विडद्वारे असतं, वायूद्वारे देखील असतं. मग त्याला 100% तो मागे बसलाय, त्याचं कशाला ऐकायचं? एवढं तरी ऐकू आलं तरी आयुष्य निघतं. अशी ती कंडिशन आहे. त्याच्यामुळं हे माहिती असणं गरजेचं. सर्वात उपेक्षित पार मेट्रो रोगी, इरेक्टाईल डिस्फंक्शनचे, ॲझोस्पर्मियाचे, व्हेरिकोसिलचे एवढे जास्त केसेस असतात. त्यांना विद्ध कर्म सांगितलेलं आहे. हे ऑर्कायटिस, टेस्टिक्युलर पेन, व्हेरिकोसिल, ॲझोस्पर्मिया, ज्यांना 2-2 वर्ष ट्रीटमेंट करून रिझल्ट येत नाही, ते 1-2 महिन्यामध्ये रिझल्ट देतात. फक्त हे डमी पेशंट आहे, ऍक्च्युअल पेशंट आपल्याला काढू देत नाही. आणि हे सेवनीवर इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी उपेक्षित पार्ट आहे. मी राजस्थान याला वृंदावनला आम्ही गेलो होतो, तर दिल्लीपासून वृंदावन पर्यंत जाईपर्यंत प्रत्येक ठिकाणी भिंतीवर लिहिलं होतं, 6 रोगी मिले, गुप्त रोगी मिले, असं. म्हणजे डॉक्टरांपेक्षा त्यांचीच संख्या जास्त युपी मध्ये, तुम्ही पाहिलं असेल. हे सगळे एका विद्धावर आटोपतात. अच्छा, पुढचं आता जसं सांगितलं शृंगाटक मर्माचं, दिसतंय पण पाहिल्या जात. प्रेम नाही बोलते, दिसतंय पण पाहिल्या जात नाही. ऐकू येतंय पण ऐकल्या जात नाही.
चव कळतीये पण समजत नाही, असं जेव्हा आजाराचं नाव आहे त्याला ऑटिझम. डोळ्याला दिसतंय पण लेकरू ऐकत नाही. आता अशी कंडिशन असताना बसला डान्स करायला लागली पोरगी, पण सेरेब्रल ॲट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी अशी केस होती. बसताच येत नव्हतं. ती 5 वर्षाची, वाटतही नाही, काहीच करत नव्हती. महत्व सांगितलं मी आता. काय सांगितलं? ॲडव्हर्टायझिंग नॉटच्या बाबतीत सेन्सेस आपले जिव्हा, नाक, कान, डोळे ज्ञान घेतात, शृंगाटकडे घेऊन जातात. शंख मर्मातृ भ्रूमध्य, जिथं आज्ञाचक्र, जिथं मन आहे तिथं आपल्याला कळतं. हे शंखाच्या पुढे जातच नसेल, ग्रास्प करते, कळत नसेल, दिसतंय पण बघत नाही, ऐकू येते पण ऐकत नाही, अशी कंडिशन येते. तेव्हा काय झालेलं असतं? तेव्हा इंद्रियांना अवरोध झालेला असतो आणि त्याला आपण ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी असं आपण म्हणायला लागतो. जन्माला अशा संहिता कोणी वाचली असेल, सगळे फायनल इयर आहेत ना, बालरोग होतो ना तुम्हाला, तर जन्मल्यानंतर कानाच्या ठिकाणी दगड वाजवायला सांगितले. का? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध पंचमहाभूतामध्ये पहिले शब्द सांगितलाय, त्या ठिकाणी आवरण असतील तर शब्द त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर पहिले शब्द पडायला पाहिजे, नाहीतर त्याला रिससिटेशन करत बसता तुम्ही. त्याच्या अगोदर कानाच्या ठिकाणी दगड वाजवले तर ते शब्द एवढे भेदिक असतात तर त्या ठिकाणी ते इंद्रियांना जागृत करतात. म्हणून जागृत करण्यासाठी ज्याला जे शब्द आवडतात ते गाणं किंवा ते आपण सुरू करतो. मग तिला ते गाणं लावलं होतं आणि त्याच्यानंतर सुरू केलं होतं भ्रूमध्य आणि शंख. त्याच्या पुढे जात नव्हते सेन्सेशन, दिसत होतं पण ते कळत नव्हतं. आणि मग तिला शंख आणि भ्रूमध्ये आपण वेदन युद्ध करणं सुरू केलं. ते गाणं लावून ती पहिलं माइलस्टोन यायला लागलं, स्टँडिंग विथ सपोर्ट. दुसरं यायला लागलं, वॉकिंग विथ सपोर्ट. पडले स्टँडिंग विथ सपोर्ट. फर्स्ट टाइम वॉकिंग विदाउट सपोर्ट, जे 5 वर्षात कधीच झालं नाही. वॉकिंग विदाउट सपोर्ट. आली सिया शब्द लेकरांना कोण शिकवते? आई बाबा शिकवतात. सिंपल आहे. तेच गाणं, तेच गाणं 1-2 वर्षात एकदा ऑब्झर्व केलं, थांबायला तयार नाही. कधी तिचा ऑब्झर्व करते कसं एवढ्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतात आपल्याला. आता थांबायला तयार नाही, कारण एका वेळेस एकच ज्ञान, मनाचा कोणी एकच फॉर्म आहे, ते बिचारे लोक एका वेळेस एकच घेतात.
तिला जी आयुष्यभर चालू शकणार नाही असं सांगितलं, बोलण्याचं दूर इंटरव्ह्यू देते. आवाज येतोय? सांगते ती गॅदरिंग मध्ये तिचं नाव, ते तिला बोलणं येत नव्हतं. हे एका विध नाही, हे सगळ्या सेन्सेस ऑर्गनचे विविध कॉम्बिनेशनचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते. मानसरोवर मला एक दिवस जाईल बोलायला मिळतं. आता अजूनही तिला सुरुवात कधी केली होती 2017ला, आणि ती कालच्या या आठवड्यात देखील येऊन गेली होती. आता कशासाठी येते माहितीये का? तिला गणित येत नाही. आपल्याकडे रंग समजत नसेल, आपल्याला गणित येत नसेल, आपल्याला प्रेम करता येत नसेल, सगळं हे कोण त्रास देतं आपल्याला? 3च लोक त्रास देतात बरं का, वाद पुस्तक होतो याच्यामध्ये जाऊन गणित येणं न येणं हे सगळे वायूवर आहे. विक्रम अवस्था असेल तर गणित येत नसतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणजे या लेकरांचे लग्न करण्यापर्यंत देखील आपल्याला काम करता येतात. एवढं आपल्याला आयुर्वेदामध्ये डेप्थ मध्ये जाता येतं. ऑटिझम एवढा खतरनाक असतो, कोणाच्या आजूबाजूला असेल एखादं लेकरू बघा, एक दिवस सोबत राहून आपण पागल झाल्यासारखं वाटतंय. सतत 24 तास असं ओरडायचे. माझ्याकडे आलेलो घरात फिरावं लागायचं, थांबायचं नाही. त्याला काय सांगायचं सांगत नाही, त्याला काय ऐकायचं ऐकत नाही, त्याला काय बोलायचं काहीच माहित नाही. 4 लोक धरून तिथं कर्म करायला लागलो. नुसतं रडारड 24 तास, चालणं नाही, काही नाही. शब्दाचं महत्व सांगितलं होतं, शब्दस्पर्श रूपस्पर्श. बापाला लावलं कामाला, कमाल बापाचं ऐकत होतं. इथं सुरू केले, शांत झालं. आता परत कमान म्हणते तर करायला तयार नाही, जागेवर बसलेलं, यायला तयार नाही. मग कळालं की त्याला सर्दी झाली होती, ये म्हणलं तर यायला तयार नाही. मग कळालं रे त्याला सर्दी झाली, अवरोध आला. परत नाकाचे विंध्रा ऍड केले, आता पटापट यायला. तर एवढं आपण डेव्हलप करू शकतो लेकराला. बॅक टू स्कूल म्हणजे शाळेत जाण्यापर्यंत आपण त्यांना काम करतो. आता पण आपण 200 पर्यंत ऑटिझमची मुलं स्पेशल स्कूल मधून नॉर्मल स्कूल मध्ये जाण्यापर्यंत काम केलेलं. तुम्हाला खरंच सांगतो, ही जोक नाही, म्हणजे ही ट्रीटमेंट आपण रिझल्ट देऊ शकतो आयुर्वेदात. खरंच जोक नाही. एखादं स्पेशल चाइल्डचं घर जाऊन पहा, आयुष्य गेलेलं असतं. म्हणजे 40-40 वर्ष, हेच 25 वर्षाचं रडणारा जर माणूस असेल तर काय हालत असेल घरात. म्हणजे माझ्याकडे एकाच घरात 2 स्पेशल चाइल्ड होते, दुसरंही तसंच झालं. ते होण्याचं कारण सरळ सरळ वॅक्सिनेशन आहे. पूर्वी सांगायचं नाही, कारण आता बेधडक सांगतो, MMR नावाचं वॅक्सिन आहे, त्याचा साईड इफेक्ट ऑटिझम होतो. पूर्वी सांगायचं नाही. दुसरं चाइल्ड हे तसंच झालं. एवढं डिप्रेशन माय बापाला, त्या मायनं दुसऱ्या फ्लोअर उडी मारली. खाली कार होती, कारवर उडी मारली. कार मधला ड्रायव्हर मेला, ही मेली नाही, हिचे पाय काढले. 3 लेकरं, तिघांची ट्रीटमेंट आहे. एवढं ते विकार असते, त्याच्यामुळे ते कार तो सुटतच नाही. म्हणजे आमच्याकडून बरं व्हायचं अशी कंडिशन आहे. त्याच्यामुळं जग सपाटपणे ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदात आपण करू शकतो. छोटे मुलं आहेत जे शंख भ्रूमध्ये शंख कॉम्बिनेशन आहे ना, ते अल्टरनेट हे डेप्थ मध्ये बरं का. खूप मी फार तुम्हाला सुपरफिशियल सांगतोय, कारण हे पीजीच्या पुढच्या लोकांना आपण प्रॅक्टिस मध्ये जे बसले त्यांना सांगतो एक्झॅक्ट कसं करायचं. ते एक तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट आहे की हे मुलं देखील आपण बरे करू शकतो. तर सिक्वेन्स इम्पॉर्टंट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. सीपीचा मुलगा आहे, ऍक्युरसी सगळी यायला लागली, सगळ्या गोष्टी सांगायला लागलेल्या. अजून एक दाखवतो. परत शब्द महत्वाचे, एकदा बापाचे शब्द होते, आता आईचे शब्द आहेत. पहिल्यांदा चालत असताना तिला काहीच करता येत नव्हतं. तीच लॉकडाऊन मध्ये सॅनिटायझर घ्या. पहिले रांगत येत होती, आता क्रॉलिंग सुरू झालेली होती विदिन 15 to 20 डेज मध्ये. मग तिला स्टँडिंग विथ सपोर्ट, कलर आयडेंटिफिकेशन, प्रत्येक माइलस्टोनवर आपण काम करू शकतो. प्रत्येक माइलस्टोनवर आयुर्वेद एवढं डेप्थ मध्ये, फक्त आपल्याला कसं करायचं ते माहित पाहिजे. आता वॉकिंग चालू आहे तिची, म्हणजे त्याला आयुष्यात काहीच करू शकत नाही, तर आपण त्या सगळ्या गोष्टी करून घेतो.
या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप डेप मध्ये खूप पुढे नेणार आहेत आयुर्वेदामध्ये, फक्त याला व्यवस्थित शिकावं. याच्यामध्ये परत सांगितले स्थान महत्वाचे, स्थान निश्चिती महत्वाची. मी फार वारंवार सांगतो, कारण सगळीकडे एकच चुक्या करतात. सगळे वाद प्रकृतीचे बनतात. आता निळण आले की कधी टोचू हा प्रश्न पडतो. तर कधी टोचूपेक्षा कसं टोचू हा प्रश्न महत्वाचा आहे. तर त्याच्यासाठी स्लाइड सांगतो. अधिमंत अभिषंत आहे. अधिमंत म्हणजे ग्लॉकोमा नाही, तर ग्लॉकोमा समजला जातो आयुर्वेदिक शब्द. आणि मला काय सांगायचे, तुम्हाला काय ऐकायचे फार महत्वाचं आहे. अधिमंत म्हणजे अधिमंत, ग्लॉकोमा नाही. अधिमंतामध्ये काय सांगितलंय, उपनासिका ललाट अपान. करत असताना उपनासिका ललाट अपान ULA असं लक्षात ठेवा. उपनासिका ललाट अपान. तेच पुढचं केलं अपान उपनासिका ललाट. एकाच ठिकाणी एकाच अंतरात सिक्वेन्स बदललेला आहे. तर नेत्रांचे जे पटल आहे त्या पटलांनुसार तुम्हाला माहिती आहे तिमिर व्याधी ऐकला असेल. प्रथम पटलगत असेल तर सुईच्या चित्रामध्ये दोरा टाकता येत नाही. प्रथम पटल असेल तर मॅडम बसल्या तर तिथं कोणतरी बसलंय, मला ते कान दिसतात पण चेहरा स्पष्ट दिसत नाही. सर्वांनी रूपांनी अव्यक्तानिष्ठ पश्यती प्रथम पटल. द्वितीय पटलमध्ये काय, माणूस बसलाय पण कपडा झाकलेला असा वाटतो. आकाशामध्ये तारे चमकतायत असं वाटतं. दूर बसलेला मला जवळ वाटतो, जवळ बसलेला दूर वाटतो. दूरचा दिसत नाही, जवळचा दिसत नाही. दोष मध्यभागी असेल तर डबल दिसतं, दोष वर असेल तर खालचं दिसतं, खाली असेल तर वरचं दिसतं, असं वर्णन केलं. तृतीय पटलगत मध्ये पूर्णतः अंधार पडल्यासारखा दिसतो, काजळी चमकतात, धुसर दिसतं, ढग आल्यासारखं दिसतं, याच्या पुढचं दिसत नाही. आणि चतुर्पटल मध्ये पूर्ण डोळ्याचा रंग बदलून जातो, पूर्ण अंधत्व होऊन जातं. आणि सर्व तिमिर साध्या. तुमचा चष्मा काढल्यावर काय होतं तुम्हाला, हेच होतं, दूरचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही, इकडचं दिसत नाही. म्हणून सर्व चष्मे साध्या. फक्त आपल्याला काय वरून बाहेरून काच देऊन आपल्याला मोकळं करून टाकले लेन्स कार्टनं किंवा ज्या लोकांनी आहे. फक्त हे साध्य आहे. मी मागच्या वर्षी तुकाराम बीजामध्ये आम्ही 10,000 लोकांवर काम करतो. 600-700 विद्यार्थी येतात महाराष्ट्रातले, इंडियामधले. तर तिथे एक माणूस आला होता, त्यांना सांगितलं मागच्या तुकाराम बीजमध्ये मला 4.5चा चष्माचा नंबर होता ना, आता काहीच नाहीये. तुला ट्रीटमेंट काय घेतली, काहीच नाही म्हटलं. तुला काहीच ना ट्रीटमेंट न घेता हा बरा होऊ शकतो, तर ट्रीटमेंट घेतला होणार बरं, सिंपल. फक्त कशी घ्यायची माहिती, क्लासिक्स नाही आयुर्वेद. तर ते आपल्याला ॲक्युरसी फार महत्वाची आहे. मग त्याच्यातही दिलेलं असतं शोणित मोक्षणम च हितम उपनाहनम. रक्तमोक्षण केल्यानंतर उपनाह केला गेला पाहिजे, हेच विसरतो. अगोदर फुटपाक करून मग रक्त काढलं गेलं पाहिजे, हेच विसरतो. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शास्त्र सांगते, त्या फॉलो केल्या पाहिजेत किंवा त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेम तसं झालेलं आहे ट्रायजेमिनल मध्ये. सूर्यवर्तर विधी, सूर्यावर्ताप्रमाणे करायला पाहिजे, म्हणजे रक्तमोक्षण. नंतर मग अनंतवांत प्रशांत होऊन जातं तुमचं, म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरॉलॉजी, सलमान खानचा आजार वगैरे इझी होतं. आणि परत लिमिटेशन, साध्य कोणते, वेद्य कोणते, असाध्य कोणते, शस्त्रसाध्य कोणते, या सगळ्या लिमिटेशन्स माहीत असणं गरजेचं. पेशंट आला ग्लोकोमाचा, पेशंट मरायला जात होता, असं मला सुसाईड करणार आहे. मला चापेकर चौकाच्या ब्रिजवरून उडी मारणार आहे, जाणार आहे, कारण माझे डोळे एवढे दुखतात की डोळे काढून टाकावे वाटत. कित्ता तरी चाकू डोळ्यापर्यंत आणलेला होता, काहीही करून डायमॉक्स ते शिवड करून जात नाही. विद्ध कर्म केला, त्याच्याकडून आतापर्यंत झेरॉक्स आपल्याला फ्री मिळाला, म्हणून आम्ही जात नाही त्याच्याकडे, फ्री देतो म्हणून. लगेच कमी झालं जातं. एवढ्या छोट्या विद्येनं जर एखादं आयुष्य वाचत असेल तर आपण कधीही ग्रेटच आहोत. पेशंट आला, भक्त होता, झोपता झोपता डोळ्याला चादर लागली आणि सब कंजक्टन हिमोरेज झाला. अर्जुन झाला. अर्जुनात दिलेलं आपल्याकडे विद्या करणं, सिंपल. पेशंट आला, विद्या करणं सुरू केलं. परत तेच ॲक्युरसी महत्वाची, रॅन्डम दाखवतोय मी तुम्हाला, ॲक्युरेसी महत्वाची. भ्रूमध्ये केलं, अपांग केलं, उपनासिका केलं, भ्रूगुच्छ केलं. उपनासिका केलं नाही कारण डोळ्याला दिसत होतं.
3 दिवसात विदाउट एनी ड्रॉप विदाउट एनीथिंग पेशंटला पूर्णतः गेला. आम्ही लहान मुलांची किती जणांचे हे डोळ्याचे पेशंट इझी होऊन बसलेले आहेत सबकंजक्टिव्हल हिमोरेज. मी असं दाखवलं आणि हडपसरच्या कॉलेजमध्ये सरांनी केलं, पेशंटचं करून पडलं ना. मग माझा आरोग्याचा कार्यक्रम होता ऑप्टांचा, मला बोलवलं, ते केसला फसवलं. तुम्ही सांगितलं तसंच केलं, आमचं काय चुकलं? मी म्हणलो मी सांगितलं तसंच केलं, तुमचा कणकासा झाला म्हणतो. पेशंटला बसवलं, सगळ्यांसमोर हिस्ट्री घेतली. पेशंटला म्हणलं कधीपासून तुम्हाला दिसत नाही? तो म्हणला दात मी पडले गाडीवर, इथं मार लागला, त्याची ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर कमी दिसायला लागलं. मी परत स्टुडंटकडे चेहरा करून म्हणलं की पडल्यावर काय होतं? रक्तदृष्टी, मग वातदृष्टी, मग आजार कोणता? वात रक्त. मग तुम्ही डोळ्याचे पॉईंट का केले? सिंपल आहे ना. मग त्यांच्या समोर 4 क्षिप्र केले आणि तिसऱ्या दिवशी फोन आला की तिला दिसायला लागलं. ॲक्युरसी विचारून काढायची, कारण असं होऊ द्यायचं नाही. बर्डन खूप आहे, मी एकदम सगळं सांगतोय, सगळं डोकं जड होतं. आजचा उद्देश तुमच्या डोक्यावरचं भूत काढणं आहे, ॲलोपॅथीच आयुर्वेदाचं भूत बसवणं आहे बरं का. पेशंट आहे, सिंपल आहे, हात फिरू, डोळा फिरू म्हणत हा डोळा फिरतच नाहीये, लॅक ऑफ थॅलमस म्हणतात त्याला, प्लस टोसिस आहे, दिसत होतं फक्त फिरतच येत नव्हतं. मग त्याच्यानुसार सिंपल, काही कळलं नाही तर संहिता काढायची, बघायचं, तर फॉलो करायचं जे काही दिसतंय. पेशंट आहे, 20 दिवस केले, काही पेशंट नॉट अ सिंगल मेडिसिन. दाखवायला गेलो, डोळे फिरायला लागले, काम झालं का? नाही झालं, ब्लर दिसतच होतं. 45 दिवसानंतर विदाउट एनी मेडिसिन ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आता हे पेशंट पाहून आपल्याकडे पाठवतात, सगळं दिसतं, ना डोळे बंद होतात ना डोळे फिरतात, सगळं एकदम बेस्ट पिन पॉईंट ॲक्युरेट ट्रीटमेंट होते. मेडिसिन जर सोबत वापरले तर अजून स्पीड येते. बॅक दिसत असेल तर माहित नाही तुम्हाला, इकडचं 17 mm आहे, इकडचं 20 mm आहे. डोळ्याला खूप दुखत होतं, डॉक्टरच आहेत, डॉक्टरांना कागदोपत्री दाखवावं लागतं, बाप दाखवून याचे श्राद्ध कर, सेम विद्ध कर्म केले, ग्लॉकोमाचे विद्ध कर्म म्हणतो आपण त्याला. प्रेशर आहे, दिसत असेल तर 14 आणि 14 17-20 2 to 3 days मध्ये इतक्या फास्ट मध्ये विदाउट एनी ड्रॉप्स आणि या सगळ्या गोष्टी इझिली होतात. मान्य तसं आता आम्ही सरळ ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे पाठवतो. हे काय? रेटिनल ब्लीड आहे, विट्रस ब्लीड म्हणतो ना, डोळ्याच्या आतमध्ये ब्लीडिंग झालेलं आहे. त्याचे डेट्स याचे 16/6 आहे. आपल्याकडे आले 6 विद्ध केले, जे की 4-4 महिने 6-6 महिने अथवा लेझर करावं लागतं. पेशंटला ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला चेक करायला लावतो आम्ही, तुम्हीच बघ, आम्ही ठरवत नाही बरं होतंय का ते. 14 दिवसामध्ये ब्लिडिंग म्हणजे सिम्प्टोमॅटिकली तर 2-3 दिवसातच होतं, रिपोर्टमध्ये पाहिजे असेल तर जास्त दिवस करायचं. धमन्यश्च विशुद्धन्ति दुष्ट रक्तत्वाच्या आशया. तालूच्या ठिकाणी अँटेरियर पॅलेट, सॉफ्ट पॅलेट, हार्ड पॅलेट, अँटेरियर 1/3 पार्ट सोडून मागे करायचं असतं. ते केलं की मॉडर्नवाले काही म्हणू देत, कोणी लायकल प्लॅनस म्हणते, कोणी काय म्हणते एसएडी म्हणते, काही म्हणू देत. आपण आपल्या शब्दांना, आपल्या आयुर्वेदातल्या टेक्स्टला ठेवून, सगळं नॉलेज ठेवून विद्ध कर्म केलं. विद्ध कर्म केले की इझिली ते क्लिअर व्हायला लागतं, कोणताही आजार सुटत नाही. याला काय म्हणतात? बेल्स पाल्सी. तोंड फुगतं एका बाजूला पूर्ण, अर्धीत म्हणतात आपल्या विचारक संहितावले, अर्धीतही म्हणतात त्याला. सेम त्याच्यातही आपण मसल वाईज, पटलन वाईज, इंद्रियाच्या इन्व्हॉल्वमेंट वाईज, दोषांच्या वाईज, आघाता वाईज सगळ्यांचा विचार करून आपण त्याच्यामध्ये वेदन कर्म करतो. इझिली 7 डेज मध्ये अर्धीत जातो. बेल्स पाल्सी जातो, जिथं की खूप जास्त स्टिरॉइड्स वगैरे घेऊनही जात नाही. 10-10 वर्षापूर्वीचा असो की 10 दिवसाचा असो किंवा सकाळचा असो, आपल्याला फार लवकर त्याला घालवता येतं.
स्टुडंट आहे, स्टुडंटनं पाठवलेलं आहे 29 एप्रिल ते 2 मे 7 दिवसामध्ये विदाउट एनी मेडिसिन लहान मुलीचा अगदीत घालवलेला होता. चष्माचा नंबर कमी करत असतो. सगळे चष्मे साध्य आहेत लक्षात ठेवा. पण तुम्ही कधी विचारच केला नाही समोर त्यांना दिलाय तुम्ही घातलाय कारण छान दिसते बरोबर ना. तुम्हाला दिसलं नाही तरी चालते, लोकांना तुम्ही छान दिसते हे म्हणतात. तर तिला दिसतच नाही ताण येतो डोळ्याला खूप जास्त दिसतच नाहीये. डाव्या डोळ्याने तर ईज दिसते, एफपीच्या पुढे खाली दिसत नाही. स्नेहांच्या बाप दाखवून येतं साध्य कर मॉडर्नचं 15 दिवस केलं त्याच डोळ्यानं ही एफपी पण आलं, टीओजेड पण आलं, एलपीडी पण आली नॉर्मल विजन पर्यंत. तिला 4.5 चष्मा ताण पण नाही लगेच. इकडच्या डोळ्यानं ही दिसते, एफपी दिसते, टीओजेड दिसते, एल दिसत नाही, पीईडी दिसते. नियरली 15 दिवसात 4 महिने चष्मीस म्हणून लग्न होते म्हणून आमची क्लासमेट होती, मॅसेज करून घेतली होती त्यावेळेस. तुला सांगितलं मी करून दिला असतो तर लहान मुलं आहेत ह्या सगळ्या मुलांना असं कोणी वाचत नाही, त्यांना सगळ्या पद्धतीने करू शकतो. धरून पकडून करायला पाहिजे पण ऍक्युरेसीने करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला काम होतं. सेम अग्निकर्म शरीर रचना आणि अनाटॉमी मध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं. दोन्ही आपापल्या जागेवर सायटिक करत असताना माहिती पाहिजे. रुद्रसिंग मध्ये आपण 4 अंगुलीवर खाली विविध कर्म केलेलंच आहे. अग्निकर्म करत असताना रूट्स माहिती पाहिजे, नर्व रूट्स माहिती पाहिजे, नर्वची अनाटॉमी माहिती पाहिजे, कुठून चालले माहिती पाहिजे, पेशंट कुठं पेन सांगतोय, वरचं कोणतं रूट हे माहिती पाहिजे, तरच आपल्याला पुढचं अग्निकर्म करता येईल. अग्निकर्म करत असताना डायरेक्ट अग्निकर्म आपण कॉलेजमध्ये पाहतो एकदम लाल भडक करून फोडवायचं, पण हे सुवर्ण अग्निकर्म आपण असं करत नाही, कंडक्शन मेथडनं करतो. कंडक्शन मेथड करत असताना शलाका आहे त्या ठिकाणी, ती शलाका त्या ठिकाणी टच करतो, मागून गरम करायला लागतो. तर ते अग्नी होतं. अग्निकर्मामध्ये शब्द नीट ऐका, शब्द फार महत्वाचे आहे. अग्नी द्रव्याश्रयेन दहती. अग्नी जे आहे द्रव्याच्या आश्रयाने दहन कर्म करतो. म्हणजे लोहशाला गरम केली पोळवली, सुवर्णशाला गरम केली पोळवली. काय पोळणार आहे? अग्नीच पोळणार आहे. आश्रय कोणते? द्रव्य आहे. बदलत आहे द्रव्य कोणकोणते? सुवर्ण, रजत, ताम्र, नाग, लोह, मंग सगळे आहे. धातू कोणते? हळकुंड आहे, रौप्य शलाका आहे, मातीची शलाका आहे, सगळं आहे. अग्नी ही द्रव्याश्रयेनं देते, म्हणून द्रव्याश्रय फार महत्वाचं. शरीराला कुठे अग्निकर्म करताय त्याच्यानुसार. टाचेला करताय तर मूर्तिका अग्निकर्म, सर्वात श्रेष्ठ सुवर्ण शलाकाचा अग्निकर्म. आता हे करतोय कुठं? आपल्याला घेऊन जायचंय नर्वस सिस्टीम मध्ये, त्या ठिकाणी तिथं आलेलं आहे पॅरास्पायनल मसलवर न्यायचंय, म्हणून त्या ठिकाणी त्या शलाकेचं जे एंड आहे 4 mm सांगितलंय. ते जर 5 mm झालं तर काय होईल? शलाका बनवत असताना त्या ठिकाणी जो पॅरास्पायनल मसलच्या मधला गॅप आहे, डिस्क हे 14 mm ची असते, ती जर कमीत कमी छोटी 4-5 mm पर्यंत होते. मग तो गॅप मधून नर्व त्या डिस्कपर्यंत अग्निकर्म आपल्याला घेऊन जाता येत नाही 5 mm ची असेल तर, म्हणून 4 mm चं शलाकाचं एंड पाहिजेच पाहिजे. त्याच्यामुळे शलाका बनवताना खूप ऍक्युरेसीनं बनवावी लागते. व्हर्नियर कॅलिपर माहिती आहे सगळ्यांना, त्या व्हर्नियर कॅलिपरनं ते एंड मोजूनच करायला पाहिजे. सोनार लोक पागल होतात, नको म्हणतात तुमची शलाका आम्हाला, एवढं ते त्याच्या मागे लागावं लागतं, नाही तर खराब झाली तर तशीच वापरत राहतो, रिझल्ट येत नाही. कायपोसी सायकल असेल, स्कोलिओसी सायकल असेल, फॉरवर्ड बेंडिंग, लॅटरल बेंडिंग, हे आजार बरे होतात. आपण पाहिलेच आहे, आपण चित्र देखील बरं होताना पाहिले, ट्रीटमेंट देताना पाहिले, सगळे बरं झालेलं पाहिलेले केसेस खूप कमी असतात, कारण 4-4 वर्ष चालतात ना, त्याच्यामुळे आपण निघून जातो. सिंपल आहे, आपला इंटर्नशिप संपून ते सगळं संपून जातं.
ते देखील बरे होतात. शुष्कानी अपि काष्ठानी नम्यन्ते सांगितले स्नेहस्वेदनाने. तर ॲक्युरेट विद्याकर्म अग्निकर्म केलं तर पीस मधला पोरगा होता, पूर्ण स्टीप झालेली मान अशी बघायचं असं तर असं बघावं लागायचं पूर्णतः. तर विशेषतः 4-5 महिन्याचं अग्निकर्म नंतर कुठे करायचंय? विद्याकर्माच्या जागा फिक्स आहे, अत्यग्र शूलेत आहे, अग्निकर्म आहे. प्लस नर्व्हर करायचं असेल तर पॅरास्पायनल मसल इंटरव्हर्टिबल डिस्कच्या लेवलला लगेच मागं बघणं त्याचं सुरू होतं. माझे फेवरेट पेशंट आहे आमचे सर होते मयूर देशमुख सर, तुम्हाला कोणाला माहिती असेल, उस्मानाबादला आहे सर. तर निदानला आहे, त्यांच्यासोबत आम्ही माजलगावला गेलो होतो. तर माजलगावला एक म्हातारी आली होती आणि एकदम तिला अशी बेशुद्ध आवाजात उचलून आणले होते आणि सगळे 25-30 गावाकडे एक पेशंट येत नाही, सगळे बघणारे शौकीन लोक जास्त असतात, म्हातारी मरते की नाही बघायला आली. तर ती आली होती, तिला खूप जॉन्डिस झाला होता आणि म्हणजे शेवटचा घटका होता, हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं आणि इच्छाभेदी टाकली होती तिच्या आरटी मध्ये आणि आम्ही निघून आलो होतो. जगली तर जगली, औषध द्या म्हणून आले होते. तर पुढच्या व्हिजिटला जाईपर्यंत ती म्हातारी आली होती उपयोग. जे एखादा केस आपला खूप फेमस करते ना, तशी ती केस सरांना फेमस करणार होती. ती तशी शाळा जी आम्हाला फेमस करणार होती. म्हणजे त्यांना मणक्याचे फ्रॅक्चर होते, ती गुडघ्यासाठी यायचं होतं तिला आणि 2 सीड्या चढत नव्हती. तर ती चढताना अख्खं आजूबाजूचे लोक पाहत होते. म्हणजे शेजारी आपल्याकडे आला तर आपण चांगली प्रॅक्टिस करतो असं सर म्हणायचे, आणि शेजारी आपल्याकडे कधीच येत नाही आणि आपल्याकडे येणाऱ्याला येऊ देत नाही असे शेजारी असतात आपल्याकडे. तर तिला चढता येत नव्हतं आणि अत्यग्रस्त देहात अग्निकर्म केलं आणि तिला एकदम चढायला लागलं. 3 महिन्याचा फोन आला की मिस्टरांना, मी स्वतः चालू शकत नव्हते तर मिस्टरांना हार्ट अटॅक आल्यावर मी ओढत कार चालत त्यांना ऍडमिट केलं. इथपर्यंत मी करू शकले अग्निकर्मामुळे. तर त्या केसला पाहून अख्खी गल्ली यायला लागली, जिपा भरून भरून येऊ लागले लोक आपल्याकडे. अशा कंडिशन होतात. आपला स्टुडंट आहे, वारकरी आयुर्वेदाचे पोर आहेत आपले, त्यांनी उदगीरला प्रॅक्टिस सुरू केली. 2 सायटिकाचे माणसं केले, बडबड करणारे माणसं असतात त्यांना फ्री करायचं असं सांगितलं पोरांना. जे बडबड आहेत त्यांना फ्री करायचं, बरं करायचं. ते गावभर आपली चर्चा करते, सगळ्याला घेऊन येते, असं असतं ते. तर ती घेऊन यायला लागली, प्रॅक्टिस वाढायला लागली. स्पर आहे, कॅल्किनस स्पर. परत द्रव्याश्रय महत्वाचा. इथे द्रव्याश्रय हाड वाढलेले. शलाकेचा वापर करताना ती शक्यतो आणखीची दार नसावी. ज्यावेळेस आपण मेणबत्तीचा उपयोग मृत्तिका शलाकानं गरम करण्यासाठी करतो त्यावेळी त्या ठिकाणी विद्याच्या जागेवर एखादा कागद ठेवणं आवश्यक आहे. कारण कागद ठेवणं आवश्यक असतं, कारण त्या मृत्तिकेस त्या शलाकेला लागलेला कार्बन पार्टिकल तिथं जखम झाल्यावर जाऊन कॅन्सर सारख्या गोष्टी उत्पन्न करू शकतो. म्हणून कागद ठेवल्यात तिथं ते काळपणा, कार्बन पार्टिकल जखमेमध्ये जात नाहीत आणि ते लगेच आपल्याला जे हाड वाढलेलं आहे लगेच कमी व्हायला लागलं. हे कुठं ग्रंथात दिलेलं नाही. हे शोधलं कसं? किनवट साईडला आदिवासी विभागात गेले तर ते दिवाळीच्या दिवशी ती पंथी आहे ना, पंथी गरम करायचे, तेल गरम झाले की ते भिजवायचे, त्याच्यामध्ये बुडवायचे. तास बुडून ते 10 घ्यायचे, सगळ्या टाचा चांगल्या व्हायच्या आणि मग ते डान्स करायचे. तर हे आदिवासी विभागातलं. मग ते आता असं करायला तिथं कोणी पैसे देणार नाही, तीच पण ती खोडली ना अग्निकर्म करायला लागला. ते असं आहे. कॉर्न आहे, कॉर्नच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, अग्निही द्रव्याश्रयानं दहती. द्रव्याश्रय महत्वाचं आहे. लोखंड, लोह आणि ताम्र त्याच्यापैकी उष्ण काय? ताम्र उष्ण आहे. त्याच्यामुळे ताम्रानं अग्निकर्म केल्यावर ते खूप भासतं, लोहानं केल्यावर ते धातू पोषक असतं, धातू वर्धक आहे. म्हणून कॉर्नवर लोहशलाकाचं अग्निकर्म केल्यावर अपुनर्भव दिसतं. ताम्रशलाकाचं अग्निकर्म केलं तर 1 वर्ष 6 महिन्यानं कॉर्न परत येतं. म्हणून धातूंना पोषण करणारं धातू जर वापरलं, अग्निही द्रव्याश्रयानं दहती. सरळ सरळ जाळून टाकायचं, लगेच ते ओके होऊन जाते. दैल गोड स्नेहा संधी असते गताना. फ्रोजन शोल्डर आहे,
गुळाचं संधीच्या ठिकाणी अग्निकर्म आहे. कुठे आहे? अंशयोः अंतरे. अंशयोः म्हणजे खांद्याच्या ठिकाणी. असा हात वर केला आपण, त्याला अबडक्शन म्हणूया, लॅटरल अबडक्शन केलं की तिथं छिद्र पडतं. जे छिद्र पडतं ते आहे आपलं फ्रोझन शोल्डरचा पॉईंट. पण त्याला असं करताच येत नसतं. आपल्याला हात लावले की कळतं, असं वर करत असतं. तिथे टेंडर आहे, तिथे अग्निकर्म करतात. गुळाचं अग्निकर्म आहे. केलं 60% बरोबर. एकाच सेकंदात यामध्ये फक्त स्किन जळते, त्या ठिकाणी बॉईल येऊ शकतो. मग घृत लावायचे. सर्वात श्रेष्ठ घृत ज्येष्ठ मधुघृत किंवा कोरफड हे लावलं जातं किंवा तूप लावलं तरी चालतं. हर्निया खूप कमी, म्हणजे आपण PhDचा अभ्यास करत असेल तर पहिलीची परीक्षा का द्यायची हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण एवढं डोक्याचे पेशंट बरे करतो, तर हर्नियाचा एवढा साधा विषय त्याच्या मागे जास्त आम्ही लागत नाही. एखादा पेशंट जर इन्सिस्ट करत असेल मला ऑपरेट करायचं तर त्यांनाच करतो. पण वलय शलाकाचा वापर कसा आहे ते दाखवतोय. ताम्र शलाक आहे, वलय शलाक आहे. गरम करायचं. रिड्यूस करून त्या ठिकाणी अग्निकर्म केलं असता हळूहळू ते व्यवस्थित होतं. पण एखाद्याला सर्जरी करायची असेल तर करू द्यायची, कारण ते शल्यकर्माच्या अंगावर जास्त जातं. पण छान आहे. इनडायरेक्ट इन्व्हॉइनल हर्नियामध्ये देखील आपल्याला त्याचा उपयोग होतो. तसं सुश्रुत संहितेत दिलेलं आहे. अर्धेंदू शलाका सांगितले त्या ठिकाणी. फक्त ती फाकून त्या ठिकाणी चटका दिला की आपल्याला सोपं जातं. कॉस्मेटिक अग्निकर्म माहिती आहे, ते काही सांगत बसायचे. पकडायचे, गरम करायचे, कट करायचे, संपलं. परत काहीच लागत नाही. जेवढे मस मोड आहे आपल्याला इझिली काढता येतात. शलाका गरम करून काढायचे. गोष्टव्रणाः सुखेन रोहन्ति. हे जे आहे याला म्युकोसिन म्हणतात. ओठांच्या आतले जे फोडा असतात त्यांना ते डायरेक्ट गरम, काही अॅनेस्थेशिया द्यायची गरज नसते बरं का. स्पर्श महत्वाचा आहे, टच महत्वाचा आहे, किती डेप्थ महत्वाची आहे. काही दुखत नाही, काही नाही, व्यवस्थित करायला लागले तर. यंत्र महत्वाचं, तुमचा हात महत्वाचा. लगेच 2 दिवसात हील होऊन जातं, काही बघायची गरज नाही. कामाला एक ग्रंथात कुठं आलं नाही हे एक्सिलेंट रिझल्ट. फक्त बहुपित्त कामलीवर काम. हळकुंड आहे. लगेच पित्त होतं. एका जे बिलिरुबिन कशानंच कमी होत नाही, ते शेवटी याच्या मदतीनं पास होतं. कामाला कमी करण्यासाठी खूप वेगवेगळे उपचार करतात अख्ख्या भारतामध्ये. काही जण चुना वापरतात, काही जण देवदारीचे नस्य वापरतात, काही जण विड्याच्या पानावरचं औषध देतात वेगवेगळे. खूप औषधी आहेत त्याच्यामध्ये. हे आपलं आपल्याला माहिती पाहिजे. स्पीड नाही. अॅनाटॉमिकल स्नफ बॉक्स आणि त्याच्या बाजूला जे डिप्रेशन असतं अॅनाटॉमिकल स्नफ बॉक्स म्हणतात. त्याच्यामध्ये टाकून नस घेतल्या जाते. त्या स्नफ बॉक्समध्ये आपण करतो. त्याच्यानं रक्ताग्नी वाढतं. जसं सांगितलं आहे की यकृताचे विकार असेल तर राईट साईडला रक्तमोक्षण करायचे, प्लीहेचे असेल तर लेफ्ट करायचं आहे. तसं या ठिकाणी अग्निकर्म केलं असता आपल्याला रिझल्ट मिळतं.
फ्रोजन शोल्डर आहे. फ्रोजन शोल्डर मध्ये कॉम्बिनेशन ऑफ थेरपी, जसं सांगितलं होतं, मार लागून झाला असेल, आघातानं झाला असेल, काही वजन उचलल्यावर झालेलं असेल, तर त्या ठिकाणी अत्यग्र शूलेद्वारे प्लस विद्यकर्म याचं कॉम्बिनेशन केलं. आम्ही तोपर्यंत सांगत नव्हतो जोपर्यंत आपले 1000 पेशंट होत नाही. अत्यग्र शूलेद हे सगळं केल्यानंतर लगेच पेशंटचा हात वर जात नव्हता, इन्स्टंटली लगेच वर जातो. कारण तो गुळाचं केलेलं नाही, बाकीचे केलेले. 1000 पेक्षा जास्त फ्रोजन शोल्डर आम्ही लॉकडाऊन मध्ये पूर्ण केले. अग्निकर्म करत असताना सामता निरामचा फार महत्वाचा आहे, जे खूप जास्त विचार केला नंतर. मुलगी चालतीये, एवढी छान चालतीये, ताप आल्यानंतर जॉईंटला पेन झालं, आर्थ्रोस्कोपी केली, सर्जरी 6 वाजता मध्ये केली. 6 वाजता केल्यानंतर चालायला त्रास व्हायला लागला, चालू शकत नव्हती. कोणतं काढता येईल? सॉकेट नाही येत लावायला, एक सॉकेट. मग तिला सर्जरी करण्यात आली आणि तिला चालणं अवघडून गेलं. त्याच्यात अँटीबायोटिक पेन किलर झाले, ते झाले की पाय एकदम गळले. आता एखाद्या लेकराचे असे पाय झाले तर काय होईल त्याचं आयुष्य? काहीच नाही करता येणार. अडून बसली. म्हणून सामावस्थेमध्ये विद्याकर्म करायचं. सामता असताना आपण पंचकर्म करत नाही. रक्तमोक्षण त्याचाच प्रकार आहे. रक्तमोक्षण नाही करायचं तर विद्याकर्म नाही करायचं, सर्जरी करायची नाही, वेधन नाही करायचं, पाटण नाही करायचं, पश्चिमावस्था गडबड जाईपर्यंत शस्त्र नाही लावायचे, पक्वावस्था आल्यावर पाटण करायची. ह्या सगळे प्रिन्सिपल महत्वाचे. पाहिलं असं तर आताचे कॅटरॅक्ट सर्जरीचे फेल्युअर जास्त रेट होण्याचे कारण तेच आहे. लवकर सर्जरी करण्याचा प्रयत्न केला जातो, पक्व होऊ देत नाही आणि अर्धे लोकांचे डोळे 2-2 वर्षात खराब होतात. तर अग्निकर्म केलं, चालणं वाढलं, पडली. आता मध्ये ताप आली, आईनं पॅरासिटामॉल दिली, परत ती बसली, परत आता ते उठेल पाहिजे व्यवस्थित. सेम ट्रीटमेंट डिफरंटली. सेम ट्रीटमेंट. आपल्याला सुपर स्पेशालिटी वैद्य बनवतात ना, तसे हे जे आहे ना, आपल्याला स्टार लोकांचा वैद्य बनवतात बरं का. हा म्हणजे कृष्णाचं सिरियल पाहिलं असेल तुम्ही, ते असू देत किंवा डायरेक्टर असू देत, जे चांगल्या चांगल्या सिरियलवर काम करतात किंवा मूवी मध्ये काम करतात, त्याला तकलीफ देणार तर फळ देते. फक्त पटवावं लागतं, तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं, तेही माणसं आहेत. परवा ऋषिकेशवरून येत असताना दिल्लीला थांबलो. दिल्लीच्या विमानतळावर मी एका स्टारला तपासलं. कबड्डीचा जो हे आहे, त्याचा गुडघ्याला हे झालं होतं, फ्रॅक्चर झालं होतं. पवन सिंग म्हणून दिल्लीचा कॅप्टन, तर त्याला तिथं मागणी करतो दिल्लीच्या एअरपोर्ट. तर फक्त माहिती व्हायला पाहिजे, आपण फार फास्ट करू शकतो. लोकांना समजून सांगायचं तुझ्या डोक्यावर राजस्थान झालं, आंब्याची झाडे येणार नाही, तिथं आपण शेती तयार करतो. ऍक्च्युली माहिती नव्हतं सुरुवातीला कुठे कुठे करायचं ते, म्हणून एक पेशंट पकडला, त्याला समजायला लागलं UPSCचा अभ्यास करणारे शक्यतो पकडायचे. नंबर काय लागलेले, डिप्रेशन मध्ये गेलेले, टेन्शन न, लग्न न झालेले. त्याला म्हणायचं तुला हे सगळं पाहिजे असेल तर केस आले पाहिजे, सिंपल. नाही तर 5 वर्षीच पण ओव्हरऑल मध्ये तुम्ही त्याला तुला मागे टाकली असं काही करून तयार करायचं. आपण तयार केलं,
की पहिले माहिती नव्हतं कसं करायचं, ते रॅन्डमली करायला लागलो आणि रिझल्ट यायला लागले. आणि त्याचे रिझल्ट आहे की आपल्याला ते महाराष्ट्रात फेमस करतात. नंतर परफेक्शन आपण त्याचं सेट केलं. युद्ध कर्म करत असताना त्यावेळेस कोरोनाचा काळ होता म्हणून सॅनिटायझर टाकलं, बाकी काही नाही. तिथे त्याला टेन्शन गेलं म्हणून कोरोना असं आहे म्हणून, बाकी काही नाही. आपले स्काल ब्रेन्स आहेत, त्यांचे जे अनास्टॉमोसिस आहेत त्याच्यावर एक्झॅक्टली आपण करतो. तत्सम देखील करतो याच्यामध्ये. सगळं तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर इकडे तिकडे मिळून जातील. माझं नाव टाकलं तरी मिळून जाईल. आता आम्ही 30 पर्यंतच लोक घ्यायचो. आमच्या स्टुडंटना 70 वर्षाच्या बाईला केस आढळते. आम्ही 30-40च घ्यायचो, त्याने 70 लागले. आता आम्ही 80च घ्यायला. त्याच्यामुळं केल्याला काही कमी नाही. येत राहतात, प्रॅक्टिस वाढतात. हे सगळे हिरो बिरो इकडचे तिकडचे लोक, ते हिरो नसतातच. हिरो आपला बापच असतो. ते सगळे नटानटी असतात. त्याच्यामुळं फक्त काय हवा करण्यासाठी हे काम देतात आपल्याला, बाकी काही काम नाही. पैसे देत नाहीत काही. तर एकच आहे आपला हे, जास्तीत जास्त लोकांना शिकवायचं, ट्रेन करायचं. कधीही या, कुठेही या, फोन करा, शिका. त्याचा कधीही या शब्द काढला जागा नाही आहे, विचारून या. कधी फोन करा, कधी संपर्क करा. युट्यूबवर नंबर टाकला तर गुगलवर आजकाल सोपं झालं. 3 मासे आमचं सुद्धा काम चालूच असतं. व्हिडिओ थँक्यू.